काल आपण जी उदाहरणं पाहिली ना त्याच उदाहरणाचं पुढचं स्वरूप आपण पाहतोय. ॲप्लिकेशन लेवलवर उदाहरण आहे. काल जी त्रिपदी आपण पाहिली होती अगदी तशीच त्रिपदी इथं आहे. फक्त फरक एवढा आहे की इथं आपली क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणजे वर्गीय त्रिपदी होती. आता आपल्या बहुपदीची कोटी ही 4 आहे. आतमध्ये एक वाय स्क्वेअर आहे आणि परत ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे वायचा 4था घात या गणितात आहे. मला रूपांतरण करून गणित सोडवायचं आहे. मी गणिताच्या टर्म किती वाचल्या, ही आहे पहिली टर्म, ऋणचिन्हानंतरची ही दुसरी टर्म आणि परत ही तिसरी टर्म, असे 3 पदं आहेत. आणि साधारण कंपॅरिझन जेव्हा होईल किंवा जेव्हा मी सामान्य रूपाकडे जाईल तेव्हा वर्गपद, चलयुक्त पद आणि स्थिर पद या स्वरूपाची त्रिपदी मला अपेक्षित आहे अवयव पाडण्यासाठी. तर मला तिचे अवयव पाडायला काल शिकवलेल्या पद्धतीला काम करता येईल. माझ्या गणितात घातांक 2 ऐवजी 4 आलेला आहे. त्यामुळे आता माझ्या गणिताला मी रूपांतरण करून गणित सोडवणार आहे. आणि काय आहे ते रूपांतरण ते समजावून घ्या. म्हणजे मला या स्टँडर्ड फॉर्मला जाण्यासाठी माझं गणित रूपांतरित करायचं आहे. 4था घात न ठेवता माझ्या गणितात मला आता 2रा घात आणायचा आहे. आणि त्यासाठी नीट कंस जर वाचले ना तुम्ही, नीट कंस वाचा. इथंही कंस y² - 3y आहे, इथंही कंस y² - 3y आहे. आणि आता सेमीची मुलं लिहितील लेट, म्हणजे आपण मानतोय काय मानतोय, y² - 3y याची किंमत आपण y सोडून कोणतंही एक चल मानूया. गणितात y चल दिले तर y सोडून तुम्ही m माना, x माना, हॉटेल, फक्त y मानायचं नाही. y² - 3y याच्याऐवजी तुम्ही m मानणार आहात. म्हणजे गणिताचा घातांक मी काय केला, वर्गाचा घातांक डायरेक्ट, इथं 2 वर्ग होता मी डायरेक्ट 1 घातांक केला, 2 कमी केला, ज्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. आणि आता पुटिंग द व्हॅल्यू म्हणजे किमती घालतोय आपण. y² - 3y बरोबर m मानू असं मराठी माध्यम लिहिल मी, सेमी मराठी दोघांसाठी लिहिते पहा. आणि सेमीचं माध्यम पुढचं वाक्य लिहिल, मराठीचं हे शेवटापर्यंत लिहिल. आता मी उदाहरण जेव्हा सोडवेल तेव्हा जे 2 कंस आहेत त्या 2 कंसांना मी m मानणार आहे. मी m लिहिला, कंसाचा पहिल्यांदा वर्ग केला, मायनस साईन होतं ते दिलं, 5 होता तो दिला आणि -50 जसेच्या तसे. जेव्हा मी उदाहरण व्यवस्थित लिहिते तेव्हा माझं उदाहरण आले m² - 5m - 50, जी गणित आपण काल सोडवलेली आहेत. आली की नाही त्रिपदी पहा. कालच्यासारखी त्रिपदी तयार झाली. ABCच्या व्हॅल्यू काढा, म्हणून Aची व्हॅल्यू किती आहे ती वाचा, काहीच दिसत नाही म्हणजे 1 आहे. कॉमा करून Bची व्हॅल्यू काढा, mचा पुढचा सहगुणक तो B आहे, म्हणजे -5 म्हणजे दुसरा अंक. आणि Cची व्हॅल्यू काढा, जो माझा शेवटचा अंक, जो -50 असा आहे. एकदा का ABCच्या व्हॅल्यू तुम्ही काढल्या की आता तुम्हाला काहीच नाही करायचं, एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही, म्हणजे माझी पहिली पायरी सुरू झाली, मी ABCच्या किमती लिहिल्या. माझी दुसरी पायरी, म्हणजे परीक्षेला नंबर नका टाकू, मी समजावून सांगते फक्त. दुसऱ्या पायरीला तुम्ही काय कराल, A आणि Cचा गुणाकार कराल. A आणि Cचा गुणाकार किती आहे पहा. Aची व्हॅल्यू 1 आहे आणि Cची व्हॅल्यू मात्र -50 आहे. शेजारी 2 चिन्ह येऊ नये म्हणून मी गोल कंस घातला. Aचं चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे आणि याचं चिन्ह 1चं चिन्ह प्लस आणि 50चं चिन्ह मायनस आहे. वेगवेगळी चिन्ह आहेत, गुणाकार ऋण येईल. 1 गुणल्यामुळे 50ला काहीच परिणाम होणार नाही. माझा A आणि Cचा गुणाकार आला आहे -50. तुम्हाला कळावं, वेगळे पण राहावं म्हणून मी वेगवेगळ्या रंगानं लिहिते, ज्यायोगे तुम्हाला कळावं की या पायऱ्या वेगवेगळ्या आहेत. आता मी काय करणार, तिसऱ्या पायरीला मला मिळालेलं उत्तर जे -50 आहे याचे अवयव पाडणार आहे. आय वॉन्ट टू फॅक्टराइज -50 वेअर. माझ्या अवयवांना अट काय देणार आहे मी, तर असे 2 अवयव निवडा की त्यांचा गुणाकार केला. पहा, मी पहिली अट काय दिली, गुणाकार जर मी केला, अशा 2 संख्या की ज्यांचा गुणाकार केला असता माझं उत्तर असेल -50. मग मी विचार केला की 50 या अंकाचा मी विचार नाही करत, सध्या मी चिन्हाचा विचार करते. मी विचारलं की आधी चिन्हाचा विचार करूया. इकडे लिहून दाखवते, फक्त समजावून देते, नीट लक्षात घ्या. चिन्हांचा विचार केला तर माझं उत्तर आहे ऋण. मग निगेटिव्ह चिन्ह कधी येईल, तर मला अवयव म्हणजे काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. अशी कोणती 2 चिन्ह आहेत की ज्यांचा गुणाकार ऋण येईल, तर मला कळावं, एक जण धन असेल, एक जण ऋण असेल. वेगवेगळी चिन्ह घेतल्याशिवाय गुणाकार कधीच ऋण येत नाही. मग चिन्ह वेगवेगळी घेतल्यावर दुसऱ्या ओळीला मी विचार केला की जर वेगळी चिन्ह असतील दोन्ही अंकांची
तर कोणती क्रिया होईल. या माझ्या बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या माझ्याकडे क्लिअर असाव्यात. वेगळी चिन्ह असतील तर बेरीज होईल की वजाबाकी, तर अर्थात तुमचं उत्तर वजाबाकी असं असावं. मग वजाबाकी कशी करायची हे माहीत असावं. म्हणजे मोठा अंक शोधा, त्यातून छोटा अंक घालवा आणि जे उत्तर मिळेल त्या उत्तराला मोठ्या अंकाचं चिन्ह द्या. मी बेरीज वजाबाकी इथंच गुंतते पा, गणितात नाही गुंतत. समजावून घ्या. इथं तुमचं पद शोधताना का गडबड होते, कारण तुम्हाला या क्रिया कॉन्क्रीट नाही आहेत. बेसिक कन्सेप्ट कॉन्क्रीट पाहिजे की मी 50चा विचार नाही केला. अवयव पाडायचे म्हणजे गुणाकार स्वरूपात लिहायचं आणि गुणाकार करताना असं ध्यानात ठेवायचे की अशा दोन संख्या ज्यांच्या चिन्हांचा गुणाकार ऋण येईल तर अर्थात ते वेगवेगळे चिन्ह असतील. मग वेगवेगळे चिन्ह घेतल्यावर कोणती क्रिया होईल, वजाबाकी होईल. वजाबाकी केल्यावर उत्तराला कोणाचं चिन्ह दिलं जाईल, तर मोठ्या अंकाचं दिलं जाईल. मला काय उत्तर हवंय, माझं जे उत्तर आहे ते उत्तर आहे बी. बी म्हणजे आलेली किंमत आहे तुमच्याकडे पहा -5. माझं उत्तर मला काय अपेक्षित आहे, बी एवढं म्हणजे -5 एवढं. मग उत्तराला मोठ्याचं चिन्ह द्यायचं आणि उत्तराचं चिन्ह तर मायनस आहे. म्हणजे आता मला कळाला की मोठा अंक काय येणार आहे, मायनस येईल, म्हणजे छोटा प्लस येईल. मला संख्यांचे चिन्ह लिहिताना तर अडचण येणार नाही. 1 + 1 मायनस असेल, मोठा मायनस असेल आणि छोटा प्लस होईल हे मला कळालं. मी लगेच अवयव पाडायला सुरुवात केली आणि माझं उत्तर आलं -50 बरोबर एक संख्या प्लस राहील गुणिले एक संख्या मायनस राहील आणि मोठा इथं येईल. म्हणजे 50 × 50 तर काही घेऊन चालणार नाही, कारण 5 एक अंकी पाहिजे. मग 10 × 5 = 50 हा अवयव तुम्हाला कळते. 10तून 5 गेलो 5 राहील. 10 मोठा आहे तो राहील ऋण आणि 5 लहान आहे तो राहील धन. धन गुणिले ऋण म्हणजे ऋण. 10 × 5 म्हणजे 50. वेगवेगळे चिन्ह आहे म्हणजे होईल वजाबाकी. 10तून 5 गेले खाली उरतील 5 आणि उत्तराला मोठ्याचं चिन्ह दिलं तर मायनस उत्तर येईल. असं पूर्ण गणिताचं समाधान होईपर्यंत तुला विचार करायचा आहे. तुझ्या डोक्यात चाललेला हा विचार आहे, हा लिहायचा नाही. हा विचार येणं म्हणजे गणित येणं आहे. आकडे लिहायला कागद काळे करणं म्हणजे गणित नाही. तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत की हो मला असे 2 संख्या निवडायच्यात की ज्यांची चिन्ह एकाचं धन आणि एकाचं ऋण येईल. वेगवेगळे चिन्ह त्या 2 अंकांना येतील आणि जेव्हा वेगवेगळे चिन्ह तुमच्याकडे येतील तेव्हा मोठ्या अंकाचं चिन्ह उत्तराला दिलं जाईल, कारण वजाबाकी अपेक्षित आहे. म्हणजे माझी मोठी संख्या ऋण आणि छोटी धन येईल. गुणाकार 50 देणाऱ्या आणि वजाबाकी 5 देणाऱ्या अशा संख्या 10 आणि 5 आहेत हे मला कळालं. आता मी पहिला अंक माझं गणित होतं पहा, माझं गणित होतं m² - 5m - 50. आणि आता मी अवयव पाडून दाखवते. त्याचे अवयव पाडताना माझ्या उदाहरणात मला काय काय भरायचं ते माहीत आहे. पहिला अंक न बदलता शेवटचं आणि पहिलं पद अजिबात बदलायचं नाही, जैसे ते ठेवायचे ते. आता जे -5m आहेत तुमचे ते बदलायचे. माझे अवयव आलेत -10 + 5 उत्तर येईल -5. हे मला माहीत आहे, हे मी समजते म्हणून तर अवयवांची जोडी ही निवडली. पण आता -5 नको आहे मला, -5m पाहिजे. तर मग -10m + 5m असं उत्तर येईल. m भाग घेणार नाही तसाच राहील. 10तून 5 गेले 5 राहील आणि मोठीचं चिन्ह मायनस राहील. म्हणजे मला -5m ला असं 2 स्वरूपात विभागायचं आहे आणि ते विभागलेलं स्वरूप मी इथे लिहिल -10m + 5m आणि हे माझं शेवटचं -50 जसाच्या तसं राहील. म्हणजे आता गणित माझं 3 पदातून 4 पदात गेलं. आता या 2-2चे गट पाडा, कॉमन काढा. कॉमन काढताना m कॉमन निघेल. m - 10 हाच कंस परत लिहा, m - 10. इथं m आलात म्हणजे 5 बाहेर राहिले, चिन्ह होतं धन. धन गुणिले धन म्हणजे धन, 5 × m म्हणजे 5m. धन गुणिले ऋण म्हणजे ऋण आणि 10 × 5 = 50. त्या लिहितं गणित पहा. हे समान कंस आहेत, यांचा एक कंस लिहा जसाच्या तसा m-10 आणि बाहेर उरलेल्यांचा एक तयार करा m + 5. तर माझे अवयव पाडून तयार आहेत. पण माझ्या गणितात m नव्हता, एक y होता. मग आता मी काय करणार, ज्याची किंमत त्याला देऊन टाकणार. इथपर्यंत गणित हे मूळ स्वरूपाला आलेले. परंतु बट सेमीची मूळ येतील. बट m म्हणजे काय आहे, तर m म्हणजे मी मानलेले पहा m = y² - 3y. मग mच्या जागेवर मी
y² - 3y टाकेल तर माझं गणित येईल yचा वर्ग वजा 3y वजा 10 दुसऱ्या कंसात yचा वर्ग वजा 3y अधिक 5. 5 × 5 अवयव पडेल. 5 आणि 1 ची बेरीज वजाबाकी 3 येत नाही, याचे अवयव पडणार नाहीत. 5 दुने 10 याचे अवयव पडतील आणि 5तून 2 गेल्यावर 3 उरतील, म्हणजे याचे पुन्हा अवयव पडणार आहेत 5 जसे याचे पाडले तसे. म्हणजे आता याच्यावर काही परिणाम होणार नाही, हा जैसे ते राहील कारण याचे अवयव नाही पडणार, पण याचे अवयव पडतील. पहा मी परत एकदा त्रिपदीचे अवयव पाडेल दुसऱ्यांदा. मी आता म्हणून इथं काय लिहिले पहा y² वजा 3y वजा 10चे अवयव पाडू. कधी कधी दोघांचेही पडतात. इथे एकाचेच का पडतील तर 5 ही मूळ संख्या आहे, 5चे अवयव पडत नाहीत. 5 × 5 आणि मग 5 आणि 1 घेतले तर 3 उत्तर कधीच येणार नाही, कारण 5 आणि 1 मध्ये 4चं अंतर आहे, त्यामुळे याचे अवयव पडणार नाही. हा फायनल राहील. याचे पडतील त्याचे अवयव पाडूया. अवयव पाडताना पुन्हा एकदा व्हॅल्यू लिहा a ची 1 आहे, व्हॅल्यू लिहा b ची -3 आहे, व्हॅल्यू लिहा c ची -10 आहे. पहिली ओळ पुरी झाली. दुसऱ्या ओळीला a आणि c चा गुणाकार करा. उत्तर येईल 1 गुणिले वजा 10 धन गुणिले ऋण म्हणजे ऋण 10 × 10. आता तिसऱ्या ओळीला वजा 10चे अवयव पाडा. वजा 10चे अवयव पाडताना चिन्हाचे अवयव आधी पाडा आणि मग अंकाचे पाडायचे. तर ऋण चिन्ह हवंय म्हणजेच माझं उत्तर एक प्लस आणि एक मायनस असेल. प्लस आणि मायनस आले तर कोणती क्रिया होईल? वजाबाकी होईल. आणि वजाबाकी केल्यावर जे उत्तर मिळेल ते उत्तर म्हणजे बी असेल आणि माझ्या बीची किंमत आहे -3. म्हणजे वजाबाकी केलं मला मायनस उत्तर हवंय, म्हणजे माझा मोठा अंक निगेटिव्ह राहील. अर्थात लहान अंक पॉझिटिव्ह होईल. 10चे अवयव 10 × 10 आणि 5 दुने 10 पडतील. 5 आणि 2 याचं उत्तर 3 येतं, म्हणजे 5 दुने 10च घेणार मी. वजा 10 बरोबर 5 गुणिले 2 आणि मोठा अंक निगेटिव्ह आहे म्हणजे हा मायनस होईल. -5 × 2 हे माझं उत्तर येईल -10चं. आता जे अवयव आलेत ना ते अवयव आपण मांडूया. इथं माफ करा जागा नाही मला, मी इथंच या साईडला लिहून दाखवते. मी पुढची ओळ सुरू केली, अवयव सापडलेत, आता गणित लिहायला लागले मी. इथून गणित लिहिते पहा मी. माझं उत्तर आले गणित होतं y² वजा 3y वजा 10 आणि अवयव पाडतोय y² जाग्यावर वजा 10 जाग्यावर वजा 3yचे अवयव पाडायचे आणि त्यासाठी मला लिहायचे वजा 5y अधिक 2y. कळते का? पहा 5 मधून 2 गेले, खाली उरले 3, मोठे चिन्ह मायनस yच्या जागेवर y, म्हणून -3y कशी लिहिली मी आता? वजा 5y अधिक 2y. जे अवयव मिळाले त्यालाच फक्त मी y जोडले, बाकी काहीच नाही. परत एकदा 2 2चे गट पडतील, परत y कॉमन निघेल, y -5 राहील. हाच कंस परत येईल, बदलत नाही तो. इथं y एकटा आलाय म्हणजे 2 बाहेर राहतील, प्लस साईन आहे. प्लस इंटू प्लस प्लस 2y प्लस इंटू मायनस मायनस 5 दुने 10. एकदम बरोबर आलं आहे आपलं गणित. या 2 कंसांऐवजी एक कॉमन काढा आणि बाहेर उरलेल्यांचं एक तयार करा. तर आता माझे अवयव पाडून तयार आहेत. आता मी फायनल अवयव लिहील. एकाचे अवयव पडले नव्हते तर त्याला तसंच लिहायचं. पहा तो कंस तसाच लिहायचा. अवयव असतील, पहिला कंस आहे y वजा 5, दुसरा कंस आहे y अधिक 2. माफ करा जागा नाही मला, तुम्ही सरळ रांगेतल्या. तिसरा कंस ज्याचे अवयव पडत नव्हते तो आहे yचा वर्ग वजा 3y अधिक 5. असे किती अवयव पडले बघा? 3 अवयव पडलेले आहेत. मला माफ करा, तुम्ही इथे जागा नाही, हा कंस याच्या लाईनमध्ये पुढे लिहा. समजतंय का? पहा एकदम सोपं गणित आहे.